प्रेक्षकांनो, मालिका खूपच रंजक वळणावरती आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणे आता महिपतकडे पोहोचलेला आहे. तो म्हणे सचिन अस्मिताच्या व्हिडिओ, आणि त्यामुळे महिपत प्रेक्षकांनो जास्त पॅनिक झालाय. नागराजने मोठा काम केलेला आहे आणि आता महिपतला तो व्हिडिओ पाठवल्यानंतर मुळातच आता चिडलेला महिपत तिकडे लपून बसण्याच्या ऐवजी त्याची आता सगळ्यात जास्त चिडचिड होत आहे. तो तिकडून बाहेर पडलाय आणि प्रेक्षकांनो तो आता पोलिसांच्या हातात लागलेला आहे. प्रेक्षकांनो, मालिका आता इतकी छान झाली की स्वतः नागेश्वर इकडे आता महिपतला पोलिसांच्या ताब्यात द्यायला निघालाय. नक्की असं काय झालंय? नागेश्वरने का महिपतला पोलिसांच्या ताब्यात दिलाय आणि त्यानंतर अर्जुनला महिपत आता गावलाय आणि खूप मोठा सत्याचा उलगडा झालेला आहे. हे सगळं आता नागराजने नकळतपणे कसं केलंय, काय केलंय? सविस्तर प्रेक्षकांनो, आपण पाहिले की नागराजने फोटो काढून घेतलेले आहेत अस्मिता आणि आता सचिनचे, आणि तो विचार करतोय की आता मला खऱ्या अर्थाने महिपत कुठे आहे हे जर का जाणून घ्यायचं असेल तर फक्त त्याच्यापर्यंत फोटो पोहोचवले की झालं असं म्हणत आता इकडे नागराज ते फोटो बरोबर रीतीने सोशल मीडियावरती अपलोड करतोय प्रेक्षकांनो. आणि आता याची कल्पना सचिनला नाहीये, कारण नागराजचा फोन काही महिपत उचलत नाहीये आणि आता इकडे साक्षीचा पण नंबर काही महिपतकडे नाहीये, आणि त्याचमुळे महिपतने ठरवलेलं आहे काहीही झालं. इकडे नागराजने ठरवलंय काही झालं तरी सुद्धा आपण लवकरात लवकर हा आता व्हिडिओच टाकला की म्हणजे हा फोटो टाकला की बरोबर अस्मिता आणि आता महिपत हे दोघेजण तो व्हिडिओ पाहतील आणि व्हिडिओ पाहून बरोबर रीतीने येतील. म्हणून जितके फोटो शक्य आहेत तितके फोटो घेण्याचा त्यांनी आता प्रेक्षकांनो प्रयत्न केला आणि त्यानंतर मग तो सांगतो की चला माझं काम झालं. यावरती मग आता सुमन विचार करते यांचं काम तरी काय होते. इकडे छानपैकी अस्मिता आणि यांचे फोटो सोशल मीडियावरती टाकलेले आहेत. अस्मिताचे हँडलला सुद्धा टाकलेले आहेत, पण आता इकडे सचिनचे सोशल मीडिया हँडल पूर्णपणे डिलीट केलेले आहे सचिनने. त्यामुळे सचिनला काही टॅग करता आलेलं नाहीये. बरं, आता हे लगेचच फोटो तिकडे साक्षीपर्यंत प्रेक्षकांनो पोहोचलेले आहेत. साक्षीपर्यंत ज्या वेळेला फोटो पोहोचलेत आणि त्याच वेळेला साक्षीने आता मात्र एकच तांडव प्रेक्षकांनो. आता इकडे साक्षीपर्यंत तो व्हिडिओ पोहोचल्यावरती साक्षीला पर पायाखालची जमीन हदरल्यासारखी झालेली आहे. तिला काही कळायलाच मार्ग नाहीये की आपल्यासोबत हेच बरं काय होतंय. त्यानंतर मग आता लगेचच साक्षीने अकाउंट हॅक केलाय आणि साक्षीने पाहिलंय की हे फोटो कोणी टाकलेत ते, आणि त्याचमुळे साक्षी लगेचच आता इकडे विचार करत आहे आणि नागराजला कॉन्टॅक्ट करते. नागराजला कॉन्टॅक्ट केल्यावरती आता इकडे नागराज असं दाखवतो प्रेक्षकांनो की आपल्याला काहीच यातला एक तीळ मात्र सुद्धा माहिती नाहीये. आपण या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे म्हणजे नवीन आहोत असं म्हटल्यावरती लगेच आता इकडे तो सांगतोय की मला खरंच काहीच माहिती नाहीये, म्हणजे आता काय बोलायचं आणि काय नाही असं तो नुसतं आणतोय. आणि त्यावरती साक्षी त्याला सांगती की काका हे काय आहे, म्हणजे तुम्ही हा कुणाचा फोटो टॅग केला. यावरती तो म्हणतो अगं तुला कसं माहिती असणार, अस्मिता आहे ना आपली, त्या अस्मिताचा आता हा नवरा आहे. नवरा असं म्हटल्यावरती मग आता लगेच इकडे सांगायला लागतोय. लगेच आता तो सांगतोय की हो हा अस्मिताचा नवरा आहे. आपल्या आता मात्र इकडे चांगलीच हादरलेली आहे, ती म्हणजे आता साक्षी म्हणते काय. यावरती तो सांगायला लागतो हो मग तू ओळखतेस का याला. यावरती अस्मिता आता द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेली आहे. काय बोलावं, कसं बोलावं काहीच कळायला मार्ग नाही. आणि त्यानंतर मग आता अस्मिता विचार करते आहे की काय करूया, इथे काही बोलण्यात पण अर्थ नाहीये आणि काही सांगण्यात सुद्धा अर्थ नाहीये. आणि त्यानंतर मग आता लगेच अस्मिताला जरा टेन्शन आलंय. प्रेक्षकांनो, अस्मिता विचार करते आहे की म्हणजे इकडे आता विचार करते आहे ती म्हणजे साक्षी की नाही हा जर का अस्मिताचा नवरा आहे तर हा माझ्यासोबत चीटिंग करतोय. पण आता सांगायचं तरी कुणाला, किंवा आता बोलायचं तरी कुणाला, काहीच सांगू शकत नाहीये. आणि अन्न नसल्यामुळे आपल्याला काही बोलता पण येत नाहीये. खूप मोठा आता प्रॉब्लेम झालेला आहे. आणि त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागतो नागराज अगं तू इतकी का हदरस, तुला इतकी का भीती वाटते, काही झाले का, तू ह्याला ओळखतेस का. असं तो आता चौकशी ज्या वेळेला करायला लागलाय आणि त्याच्या वेळेला लगेच ती सांगते नाही तसं काही नाहीये. तो म्हणतो बघू इकडे दे फोन. अगं हो बरोबर आहे, हा अस्मिताचाच नवरा आहे का गा. बोल ना तू काही, म्हणजे तुला काही भेटले का त्याच्याबद्दल, तुला काही माहिती आहे का त्याच्याबद्दल. यावरती ती आता सांगायला लागते नाही काका, अहो मला खरंच काही माहित नाहीये, किंवा मला याच्याबद्दल कशी काही माहिती असेल.
असं म्हटल्यावर ती लगेच असतो आणि तो फोन घेऊन देतो. प्रेक्षकांनो, इतकंच नाही तर इतका आता हलकट आहे नागराज की त्यांनी आता हा सोशल मीडियावरती टाकलेला जो काही हे आहे तो सुद्धा आता त्याने महिपत पर्यंत पोहोचलेला आहे. आणि त्यानंतर महिपत तिकडे प्रेक्षकांनो हादरलाय. महिपत विचारतो त्याच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचलाय. महिपतला मोठा धक्का बसलाय. तो नागेश्वरला सांगतोय मला इथून जायला पाहिजे. यावरती नागेश्वर म्हणतो तू माझ्या काम करण्यासाठी इकडे आलेला आहेस ना, मग माझ्या काम न करताच तू इकडून निघून जाशील. यावरती महिपत आता इकडे सांगायला लागतोय अरे इथे माझे लागलेत 12 वाजलेत, तुला काय माहिती आहे. असं म्हटल्यावरती तो म्हणतो झालंय तरी काय. आणि त्यानंतर मग आता लगेचच तो सांगतो अरे माझ्या मुलीला तिकडे आता एक मुलगा धोका देतोय. त्यावरती नागेश्वर त्याला म्हणतोय की पण माझं कामाचं काय. तो सांगतो येईन तुझ्या कामाला. इकडे प्रेक्षकांनो, तोपर्यंत आता मात्र खूप मोठी बातमी इकडे घडली आणि गिरिजाला पळवून घेण्यात आलंय. हे तर आपण बघितलेलं आहे आणि त्यामुळे आता सगळा ब्लेम येणार आहे अर्जुनच्या बोळामुळे नागेश्वरवर वरती. आणि त्यानंतर नागेश्वर आता मात्र उलटा गेम करतो. नागेश्वर विचार करतो तसंही हा महिपत माझ्या काही कामाचं नाहीच आहे, तर या महिपतलाच हाताशी धरून मला आता उलटा धडा करायला पाहिजे असं म्हणत आता इकडे लगेचच तो उलटा धडा करतो. तो विचार करतो की आपण आता अर्जुनची मदत करायला पाहिजे आणि अर्जुनची मदत करून आपण आता आपला कार्यभाग साधून घ्यायला पाहिजे. मग त्यासाठी तो महिपतला वेठीला धरायला ठरवतो आणि तो अर्जुनला सांगतो की तुम्ही काहीही करा अर्जुन, आणि गिरिजाला इकडे शोधून आणा. गिरिजाला तू शोधून आण आणि तू ज्या कामासाठी इथे आलेला आहेस ते काम मी तुझं करून देणार. यावरती अर्जुन म्हणतो कोणतं काम, तुम्हाला माहिती आहे कोणतं काम ते. यावरती आता इकडे नागेश्वर म्हणतो हो मला माहिती आहे, तू महिपत शिकरे यांना शोधतोयस ना. यावरती आता लगेच तो सांगतो हो. मग तो सांगतो तू गिरिजाला शोधून आण, मी महिपत शिकलेला देतो. त्यावरती अर्जुन सांगतो तुम्ही महिपत शिकलेला दिला असाल तर प्रश्नच नाहीये, पण मी माझ्या मित्रासाठी जे शक्य होणार आहे ते सगळं करणार आहे आणि मी ऑलरेडी गिरिजाचा पत्ता शोधलेला आहे. प्रेक्षकांनो, गिरिजा कुठे आहे हा पत्ता शोधलेला आहे, पण आता लगेच तो सगळं रुद्राला सांगतोय. आणि त्याच वेळेला मग नागेश्वर म्हणतो तुम्ही गिरिजाला इकडे आणून द्या, मी ताबडतोब तुम्हाला महिपतला आणून देतो. असं म्हणत प्रेक्षकांनो, त्याने आता उलटच गेम केलेला आहे. त्यांनी उलटा गेम करत आता इकडे महिपतला अडकवण्याचे जे काही काम केले ते काम इतकं भयंकर आहे की त्या सगळ्यामध्ये महिपत अशा पद्धतीने अडकेल याची महिपतला खबरबात सुद्धा नाहीये. तो अर्जुनला सांगतो गिरिजाला घेऊन ने. प्रेक्षकांनो, लगेच आता इकडे अर्जुन आलेला आहे आणि गिरिजाला याच लोकांनी फसवून सांगितलेलं आहे. त्या काय व्रत करता आहेत आणि तिला तिकडे पाठवले आणि तिकडे आता जो कोणी तिचा आहे तो आलेला आहे ब्लॅकमेल करणारा, तो तिला पकडणार आहे. पण त्याच वेळेला अर्जुनपर्यंत ही बातमी पोहोचल्या कारणाने अर्जुनने प्रेक्षकांनो ऑलरेडी आता मात्र सगळा बंदोबस्त केलाय आणि आता रुद्राला सांगितलं की तू तिकडे जा गिरिजाला वाचवायला. आणि त्याच वेळेला नागेश्वरने सांगितलंय की तू तुझं वचन पाळलंस अर्जुन, आता मी माझं वचन. आणि त्याने ताबडतोब पोलिसांना फोन करून बोलवून घेतलेलं. प्रेक्षकांनो, महिपतने व्हिडिओ पाहिल्यावर तो साक्षीला कॉल करतोय. आतापर्यंत सिम बदलल्यामुळे तोपर्यंत इकडे आता अस्मिता विचार करते आणि समोर तिच्या बसलेला आहे तो म्हणजे आता लगेचच आपला नागोबा. नागोबा समोर बसला आणि काय ग, कोणाचा फोन आहे. त्यावरती ती म्हणते अननोन नंबरवरून कॉल आहे. लगेचच तो म्हणतो द्या इकडे फोन बघू आणि तो फोन उचलतो. त्याची ही ट्रिकच असते आणि त्याचमुळे ही ट्रिक आता लगेचच त्यांनी आता हे केलेली आहे. आणि तोपर्यंत लगेचच महिपतपर्यंत व्हिडिओ पोहोचल्यामुळे आणि त्यामुळे महिपत आता इकडे धावत पळत फोन करतोय. आणि त्यानंतर मग आता तो म्हणतोय महिपत कुठे आहेस तू. महिपत म्हणतोय नागराज शेठ, अहो काय करताय तुम्ही. आणि त्यावरती तो सांगतो अहो असं काय करताय तुम्ही, कुठे आहात. त्यावरती तो म्हणतो मी इकडे आहे, पण आता तो अस्मिताचा नवरा आहे. यावरती तो सांगतो हो हा तर अस्मिताचाच नवरा आहे. आणि त्यावेळेला मग आता महिपत सांगायला लागतोय मी आलोच तिकडे, काहीही झालं ना तरी सुद्धा आता जोपर्यंत मी त्याला संपवत नाहीये ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये. यावरती तो म्हणतो हो थांबा जरा, तुम्ही इकडे या. तर कुठे दडून बसतायत. यावरती महिपत म्हणतोय पण तिकडे माणसं आहेत ना वाघावर.
यावरती नागराज सांगतोय, हो पण मग तुम्ही आहात कुठे? साक्षीला काळजी वाटते इकडे, मला काळजी वाटते. तुम्ही कुठे गेलेले आहात? काही कळायला पण मार्ग नाहीये. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, हाय मी तुळजापूरला इकडे आहे, पण मी तिकडे येतोय. असं म्हटल्यावरती नागराज म्हणतो, हो या, पण ना जरा जपून या. त्यावरती ती साक्षी सांगते, अण्णा मी बघेन काय करायचं ते, पण आता अण्णा मी जगू शकत नाहीये. यावरती महिपत म्हणतो, थांब पोरी, मी तिकडे येतोय, तू बिलकुल काळजी करू नको. काही काळजी करायचं कारणच नाहीये. मी तिकडे आल्यावरती मग आता बघतो त्याचं काय उलटी पालटी करायची आहे ती. तू बिलकुल चिंता करू नकोस. असं म्हणतं ती सांगते, पण अण्णा तुम्हाला काही झालं तर इकडे आता पोलिसांनी तुम्हाला पकडलं तर? यावरती तो सांगतोय, पकडू दे पोलिसांना. असं म्हणतं तो आता मांजोरेपणाने बाहेर पडलाय. इकडे बरोबर ट्रॅक करून नागराजने त्याला बाहेर तर काढलाय, पण प्रेक्षकांनो आता नागराजची वेगळी आयडिया आहे. कारण जर महिपत कुठे आहे हे त्याला कळलं किंवा महिपतला पोलिसांनी पकडलं तर खरं तर नागराज सुद्धा अडकला जाणार आहे. पण आता नागराजने त्याला बाहेर काढलंय, ते म्हणे त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवायला. पण घडलंय मात्र डाव हा उलटाच. हा उलटा डाव आता पुढे असा झाला. व्हिडिओ बघून महिपत बाहेर पडलाय बरोबर. नागेश्वरने त्याला अर्जुनला त्याचा पत्ता दिलाय. अर्जुनचा पत्ता दिल्यावरती लगेचच आता मात्र तो विचार करतोय अर्जुन तिथपर्यंत पोहोचलाय. अर्जुन पोहोचलाय म्हटल्यावरती आता लगेचच विचार करतोय महिपत की हा कसा काय इकडे आला. आणि त्यावेळेला महिपत म्हणतो, तू इथे. अर्जुन म्हणतो, तुझा खेळ संपलाय, तुला आता सोडणार नाहीये. महिपत तू कुठेही दडून बसलास तरी पोलिसांकडे आता इकडे खूप मोठा पुरावा आहे. तूच हे सगळं कारस्थान केलंस. इतक्या वर्षांपूर्वी तूच तर आता हे सगळं केलं होतंस ना. आता ते सुद्धा आता कळालेलं आहे. हा अपघात तू घडवून आणलास. ती गोष्ट समोर आलेली आहे. प्रेक्षकांनो तो आता बोलतोय आणि त्यानंतर मग लागेचच इकडे त्याची गचंडी पण ठरलेली आहे. महिपत तिकडून पळण्याचा प्रयत्न करतोय, पण अर्जुन काही त्याला सोडायला तयार नाहीये. महिपत तिकडून पळतोय, अर्जुन त्याला पकडतोय. इतकंच नाही तर नागराजने प्रेक्षकांनो नागेश्वरने इन्स्पेक्टरना घेऊन आलाय आणि तो सांगतोय, पकडा ह्याला. त्यावरती महिपत आता अधिकच चिडलाय आणि महिपत सांगतोय, नागेश्वर तू काय माझा उलटा गेम करायला निघालेला आहेस का? यावरती नागेश्वर सांगतोय, उलटा गेम तुम्ही माझा केलात. खरं तर तुम्ही आता मला सांगितलं होत ना की मी तुमची मदत करेन त्या बाईला पकडायला, पण तुम्ही तर तुमचं सगळं घेऊन बसलायत. मला तर करायलाच मार्ग नाहीये की तुम्ही माझी मदत तरी कशी करणार होतात. यावरती महिपत म्हणतो, असं काय करतोयस तू माझा उलटा गेम करायला निघालास, मी तर तुला मदतच करणार होतो. नागेश्वर म्हणतो, बाद झालं, माझ्या मदतीऐवजी तुम्ही स्वतःचीच मदत करताय महिपत शेठ. त्यामुळे आता माझी मदत करणारा अर्जुन सुभेदार याची मी मदत केली. त्यांनी माझ्या सुनेला शोधून आणण्याचा जो काही प्रयत्न केला ना, त्यासाठी मी त्याची मदत करायचा ठरवलं आणि त्यासाठी मी त्याची मदत केलेली आहे. आणि म्हणूनच आता मी मदत करतोय त्याला पकडून व्हायला. हे काय केले मला माहीत नाहीये. त्यावरती आता इकडे नागराज महिपत चांगलाच गडबडलाय. नागेश्वरने आपलाच उलटा गेम केलाय म्हणून चिडचिड करतोय, पण चिडचिड करण्यामध्ये काही आता अर्थ पण प्रेक्षकांनो राहिलेला नाहीये. पोलीस आलेले आहेत आणि त्यानंतर आता इकडे अर्जुन सांगतोय की तुम्ही यांना पनवेल पोलिसांच्या हवाली करा. महिपत प्रेक्षकांनो पळून जाण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. अर्जुनने त्याला रंगेहात हात पकडले आणि त्यानंतर कुठे पळून जाशील महिपत म्हणत त्याची कॉलर धरली आणि पोलिसांच्या हवाली केले. इकडे एका अस्मिताच्या व्हिडिओमुळे महिपत पुरता अडकलेला आहे प्रेक्षकांनो, आणि आता त्याच्याच मित्रांनी त्याचा घात केलाय. म्हणजे वेळेला आता तो काही करू शकतो हे समजलेले आहे. इकडे महिपत पोलिसांच्या ताब्यात तर आलाय, पण आता नागराजच नाव निघण बाकी आहे. आता इकडे अर्जुन विचारतोय, तुझं काय हे आहे संबंध? म्हणजे रविराज किल्लेदार यांना तू त्रास देण्याचं कारण काय? ते तर तुला ओळखतं पण नव्हते. असं विचारल्यावरती तो सांगतो, कारण जर का कळल ना पायाखालची जमीन हजरेल, पण मी आता कारण सांगेन वेळ आल्यावरती. अर्जुनला कळत नाही हा असा का टंगळमंगळ करतोय. अर्जुनपर्यंत सत्य आता कसं पोहोचणार? हिपत नागराजच नाव कसं सांगार पाहणं? फारच रंज.